प्रश्न पहिला, हनुमानजींना बजरंगबली का म्हटले जाते? पर्याय आहे ए, ते खूप वेगवान होते. बी, त्यांचे शरीर वज्रासारखे मजबूत होते. सी, ते आकाशात उडू शकत होते. डी, ते नेहमी रागात असत. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, त्यांचे शरीर वज्रासारखे मजबूत होते. प्रश्न दुसरा, हनुमानजींनी लंकेला आग कशी लावली? पर्याय आहे ए, त्यांनी अग्निदेवाला बोलवले. बी, त्यांच्या शिपीला आग लावली गेली आणि त्यांनी ती वापरली. सी, त्यांनी मंत्र टाकला. डी, त्यांनी सूर्याची किरणे वापरली. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, त्यांच्या शिपीला आग लावली गेली आणि त्यांनी ती वापरली. प्रश्न तिसरा, हनुमानजी संजीवनी बुटी आणण्यासाठी काय केले? पर्याय आहे ए, त्यांनी औषध ओळखले आणि आणले. बी, त्यांनी संपूर्ण डोंगरच उचलून आणला. सी, त्यांनी वैद्याला घेऊन आले. डी, त्यांनी प्रार्थना केली. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, त्यांनी संपूर्ण डोंगरच उचलून आणला. चौथा, लहानपणी हनुमानजींनी सूर्याला काय समजून खाण्याचा प्रयत्न केला? पर्याय आहे ए, फळ. बी, चंद्र. सी, दिवा. डी, अग्नी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए, फळ. प्रश्न पाचवा, हनुमानजी कोणत्या देवाचे सर्वात मोठे भक्त मानले जातात? पर्याय आहे ए, कृष्ण. बी, शिव. सी, राम. डी, विष्णू. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी, राम. प्रश्न सहावा, समुद्र पार करताना हनुमानजींना कोणी अडवले होते? पर्याय आहे ए, रावण. बी, सुरसा. सी, कुंभकर्ण. डी, विभीषण. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, सुरसा. प्रश्न सातवा, हनुमानजींना त्यांच्या शक्तीची आठवण कोणी करून दिली? पर्याय आहे ए, राम. बी, जामवंत. सी, लक्ष्मण. डी, सुग्रीव. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, जामवंत. प्रश्न आठवा, लंकेत सीतेला भेटल्यावर हनुमानजींनी काय दिले? पर्याय आहे ए, फळ. बी, रामाची अंगठी. सी, तलवार. डी, पुष्प. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, रामाची अंगठी. प्रश्न 10वा, हनुमानजींना चिरंजीवी का मानले जाते? पर्याय आहे ए, त्यांनी अमृत पिले. बी, त्यांना देवांनी अमरत्व दिले. सी, त्यांनी तपश्चर्या केली. ते अदृश्य झाले. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, त्यांना देवांनी अमरत्व दिले. प्रश्न 10वा, हनुमानजींना संकटमोचन का म्हटले जाते? पर्याय आहे ए, ते युद्धात जिंकतात. बी, ते संकट दूर करतात. सी, ते पर्वत उचलतात. डी, ते उडू शकतात. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, ते संकट दूर करतात. प्रश्न 11वा, संजीवनी बुटी कोणासाठी आणली होती? पर्याय आहे ए, राम. बी, सीता. सी, लक्ष्मण. डी, भरत.
तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी लक्ष्मण. प्रश्न 12वा, हनुमानजींना कोणत्या देवाचे अंश मानले जाते? पर्याय आहे ए विष्णू, बी ब्रह्मा, सी शिव, डी गणेश. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शिव. प्रश्न 13वा, हनुमानजी कोणत्या पर्वतावरून उडी मारून समुद्र पार करतात? पर्याय आहे ए हिमालय, बी महेंद्रगिरी, सी कैलास, डी विंध्य. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी महेंद्रगिरी. प्रश्न 14वा, लंकेत हनुमानजी सर्वप्रथम कोणाला भेटले? पर्याय आहे ए रावण, बी विभीषण, सी सीता, डी मंदोदरी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी विभीषण. प्रश्न 15वा, हनुमानजींना कोणत्या अस्त्राचा परिणाम होत नाही असे मानले जाते? पर्याय आहे ए वज्र, बी ब्रह्मास्त्र, सी तलवार, डी बाण. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ब्रह्मास्त्र. प्रश्न 16वा, हनुमानजींचे दुसरे नाव मारुती कशावरून पडले? पर्याय आहे ए त्यांच्या वेगावरून, बी त्यांच्या आईवरून, सी वायुदेवावरून, डी त्यांच्या शक्तीवरून. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी वायुदेवावरून. प्रश्न 17वा, हनुमानजी नेहमी कोणत्या वस्तूचा जप करताना दाखवले जातात? पर्याय आहे ए तलवार, बी माळ, सी गदा, डी धनुष्य. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी माळ. प्रश्न 18वा, हनुमानजींच्या हृदयात काय असल्याचे दाखवले जाते? पर्याय आहे ए शिव, बी राम आणि सीता, सी विष्णू, डी गणेश. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी राम आणि सीता. प्रश्न 19वा, हनुमानजींनी अशोक वाटिकेत काय केले? पर्याय आहे ए ध्यान केले, बी फळे खाल्ले आणि झाडे उद्ध्वस्त केली, सी युद्ध केले, डी झोप घेतली. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी फळे खाल्ले आणि झाडे उद्ध्वस्त केली. प्रश्न 20वा, हनुमानजींचे वडील कोण होते? पर्याय आहे ए इंद्र, बी वायुदेव, सी वरुणदेव, डी अग्निदेव. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी वासुदेव. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.